एव्हरीवन, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर मी तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन सांगणार आहे। तर ही जी काही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी। त्याचबरोबर ह्या डिझाइनची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे बघू शकता तुम्ही की ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे मी ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे, म्हणजे ब्लाउजचा आणि अस्तरचा असं दोन्हींचा सुद्धा। तर बघा मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा आता हा जो काही ब्लाउज आहे त्याची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून टाकलेला आहे आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5चं शोल्डर। आणि त्याचबरोबर आता ह्या साईजसाठी आपण जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा घेतलेला आहे 5.5 इंचाचा आणि 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा इथे आपण दिलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5 अधिक 1.5 इंच मार्जिन, असं टोटल 10ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा मग सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण इथे अस्तरवर करणार आहोत। तर हे जे काही अस्तर आहे तर यावर आता आपल्याला 2.5 इंच वरती गळा रुंदीची ऑलरेडी आपण मार्किंग केलेली आहे। त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन इथे ॲड करायचं, तुमचा जेवढा असेल त्यानुसार। तर बघा इथे मी 9.5ला मार्किंग करते, कारण 9चा गळा आहे, 1/2 इंच मार्जिन आणि 2.5 इंच पुन्हा गळा रुंदीची इथे मी मार्किंग करून घेत आहे। आणि बघा मग त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला इथे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि क्रॉसला 1 इंचाचं मार्किंग करून गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर गोल गळ्यावर आज आपण खूप सुंदर आणि एकदम सोपी तुम्हाला सहज जमेल अशी ब्लाउजची डिझाइन बनवणार आहोत। तर बघा मग मी इथे कटिंग करून घेत आहे। ठीक आहे, आता ही कटिंग झाल्यानंतर आपल्याला जे काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट एकमेकाला इथे जोडून घ्यायचा आहे। तर बघा मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी हा ब्लाउजचा बॅक पार्ट ठेवायचा आणि त्यानंतर कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा। इथे पिना लावून घेऊयात, एक सेंटरला आणि दोन्ही शोल्डरच्या साईडला, जेणेकरून गळारुंदीसुद्धा स्प्रेड होणार नाही आणि आपलं काही तिरकं वगैरे होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही। तर बघा एकदा मी चेक करते की गळारुंदी बरोबर 5 येते का, तर हो येते। त्यानंतर सगळ्यात आधी आता इथून गळ्याच्या साईडला आपल्याला साधारणतः 2.5 इंचाचं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही याचीसुद्धा आपल्याला थोडीशी इथे काळजी घ्यायची आहे। तर बघा मग गळ्याच्या साईडने मी डायरेक्टच आता इथे टीप मारते, कारण की आपल्याला प्रॉपर फिनिशिंग सहित इथे गळा बनवायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपण इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात, जेणेकरून आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी व्हावं यासाठी। तर बघा हे टीप मारून झाल्यानंतर जे काही आपलं मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपण खालच्या साईडचं कटिंग करून घेऊयात। आणि आता हे कटिंग झाल्यानंतर गळ्याच्या मधलं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे कटिंग करताना कुठेही काही एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला सोडायचं नाही आहे, कारण टीप मारतानाच आपलं मार्जिन इथे आपण पकडलेलं आहे। आणि त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि आपला ब्लाउजचा शेपसुद्धा प्रॉपर असा यावा यासाठी। आणि बघा मग या पद्धतीने कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे। सरळ करताना व्यवस्थित ह्या पद्धतीने तो सरळ करायचा आहे आणि नंतर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला व्यवस्थित आपल्याला ह्या पद्धतीने प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप। तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग वगैरे बिघडायला नको। फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर तुम्ही नक्की ही फॉलो करायची आहे। तर ह्या पद्धतीने बघा मग मी इथे गळ्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात, जेणेकरून कमरेचा पार्ट आणि गळा आपल्या सोबतच रेडी होईल। मी तुम्हाला बोलली होती आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही आणि ब्लाऊज छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होतो। तर मग व्यवस्थित काळजीपूर्वक इथे सुद्धा दाबटीप द्यायची आहे आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको। तर व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे मी प्रॉपर असं दाबटीप देऊन घेतलेली आहे। ठीक आहे,
आणि आता त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन कुठेही इथे आपलं कटिंग करताना आपण कॅल्क्युलेट केलेलं नसतं, त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं कमी पकडायचं। फक्त जोडताना कुठे गोळा वगैरे होणार नाही याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे। आणि बघा हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी होईल। तर बघा तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, म्हणूनच आपण इथे ह्या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कट करतो। त्यानंतर मी घडी घालून इथे सेंटर पॉईंटला मार्किंग करून घेते बघा ह्या पद्धतीने, ठीक आहे। त्यानंतर इथून 1.5ला मार्किंग केलेली आहे आणि इथून मला थोडासा गोलाकार शेप ड्रॉ करायचा आहे। तोच शेप सेंटरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा पाहिजे नाही, म्हणून 1.5ला पुन्हा मार्किंग करून तो शेप मी इथे मॅच करून घेते। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे सेंटरपासून 2ला सुद्धा मार्किंग करू शकता, ठीक आहे। तुमच्यावर ते डिपेंड आहे किती आणि कसा कर्व घ्यायचा आहे। तर बघा मी इथे थोडासा वरून घेतला आणि तो डार्कसुद्धा करते, जेणेकरून तो तुम्हाला जरा दिसेलसुद्धा, ठीक आहे। तर तुम्ही पण छोटा यापेक्षा छोटाही घेऊ शकतात किंवा मोठासुद्धा घेऊ शकतात। आता यानंतर काय करायचं आहे बघा, आता मी इथे साडीला मॅच होणारी कॉन्ट्रास्ट अशी लेस यूज करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात किंवा गोल्डनसुद्धा करू शकतात, कारण गोल्डन लेस तर कुठल्याही कलरवर कुठल्याही ब्लाऊजवर इझिली मॅच होते। पण मी इथे काय करणार आहे, साडीला मॅच होणारी म्हणजेच ब्लाऊजला असं कॉन्ट्रास्ट दिसेल आणि अजून सुंदर असं लुक येईल असं गोल्डन आणि राणी कलरचे बघा त्रिकोण आहे, तर ह्या पद्धतीची लेस मी इथे यूज करणार आहे। तर बघा थोडासा मी डिस्टन्स ठेवत ती लेस लावायला इथे सुरुवात करत आहे। आणि बघा मग ही लेस आपल्याला फक्त हा जो काही कर्व आहे ना गोलाकार शेप तिथपर्यंत लावायची, मी बाकीची कट करून घेतली। आणि त्यानंतर आता ह्या लेसला मी डबल टिप देते। शक्यतो लेस तुमची जाड बारीक कशीही असो डबल टिप देत चालायची, त्यामुळे 2-3 फायदे आहे। फिनिशिंग छान येते, त्यानंतर लेसवरती तरंगतसुद्धा नाही आणि ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नाही। तर बघा त्याच्या समोरासमोर अजून एक लेअरमध्ये आपल्याला लेस लावायची आहे, म्हणजे ते त्रिकोण समोरासमोर घ्यायची आणि थोडासा डिस्टन्स ठेवायचा आहे, म्हणजे छान असा ब्लाऊजचा कलरसुद्धा दिसतो आणि छान असं नवीन डिझाईनसुद्धा तयार होते। तर बघा ह्या पद्धतीने मग मी थोडासा सेम डिस्टन्स ठेवत अजून एक लेअरमध्ये लेस इथे लावून घेतली, ठीक आहे। आता एक साईडला लेस लावून झालेली आहे, सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावायची आहे। तर बघा मी इथून सुरुवात करते, बरोबर सेम डिस्टन्स सुटला जाईल याची थोडी काळजी घ्यायची, म्हणजे फिनिशिंग वगैरे छान येईल। आणि मग ह्या पद्धतीने व्यवस्थित मी इथे कडेकडेने लेस लावून घेते आणि मी थोडासा डिस्टन्स ठेवलेलाच आहे, म्हणजे ती बॉर्डर दिसेल आणि ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लुक यावं यासाठी। तर बघा एक लेअरमध्ये लावून घेतली, डबल टिपसुद्धा दिलेली आहे। त्याच्यासमोर अजून एक सेम इकडं जसं लावलं ना त्याच पद्धतीने लेस लावायची आहे, त्यामुळे मग मी दुसऱ्या साईडला सुद्धा बरोबर थोडासाच डिस्टन्स ठेवत 2 लेअरमध्ये इथे लेस लावून घेत आहे। आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लेस लावताना डिस्टन्स व्यवस्थित सेम येईल याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे। आणि बघा मग फायनली इथपर्यंत आपण लेस लावून घेतलेली आहे, एक्स्ट्राची कट करूयात आणि इथे डबल टिपसुद्धा आपल्याला द्यायची आहे। मी पुन्हा सांगते, प्रत्येक वेळेस मी माझ्या प्रत्येक डिझाईनच्या व्हिडिओत ते तुम्हाला सांगतच असते, कारण फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप आहे, ठीक आहे। या पद्धतीने दोन्ही साईडला व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपण लेस लावून घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं, आता हा जो काही गोलाकार शेप आहे ना तर तिथे आपल्याला ही लेस लावायची आहे। तर थोडीशी ब्रॉड लेस आहे, त्यामुळे ती आपल्याला फोल्ड करणं थोडंसं हार्ड जाणार आहे, पण व्यवस्थित थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे। तर बघा मग मी इथे बरोबर मार्किंगवर स्टार्टिंगला फोल्ड केलेली आहे, पण कारण आपला कमरेचा पार्ट ऑलरेडी फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे, त्यामुळे मग व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे। आणि ती लेस लावताना वरच्या लेअरच्या जे काही लेस आहे ना तर त्या लेसमध्ये बरोबर दाबल्या जातील, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग येईल, तिथून धागे वगैरे निघण्याचे किंवा लेस खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही। तर याची काळजी घेत मी बरोबर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ही लेस लावत आहे आणि इथे सुद्धा फोल्ड करायचं, म्हणजे स्टार्टिंग एंडिंगला दोन्ही साईडला आपल्याला लेस फोल्ड करायची आहे, कारण कमरेचा पार्ट ऑलरेडी आपला रेडी आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे। फक्त ब्रॉड लेस आहे, त्यामुळे ती फोल्ड करणं थोडं हार्ड जातं, पण तुम्ही पण करू शकतात, एवढं काही नाही, ठीक आहे। आणि त्याच्यासमोरसुद्धा आता मी सेम अजून एक लेअरमध्ये लेस लावते, म्हणजे ती डिझाईन छान अशी मॅच होईल आणि लुकसुद्धा ब्लाऊजला नक्कीच छान यावं यासाठी। तर बघा मग प्रॉपर असं व्यवस्थित थोडं पकडत ह्या पद्धतीने मी इथेही लेस लावून घेत आहे। आणि ती लेससुद्धा आपल्याला स्टार्टिंग एंडिंगला फोल्ड करूनच घ्यायची आहे, ठीक आहे, म्हणजे मग तिथून लेस निघण्याचे खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही। व्यवस्थित लॉकसुद्धा करायची आहे आणि डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने प्रॉपर असं व्यवस्थित मी 2 लेअरमध्ये गोलाकार शेपमध्ये सुद्धा इथे
ही लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आता बॅक साईडला आपल्याला टक्स टाकायचे आहेत, तर ते आपण टाकून घेऊयात. तर सेंटरपासून 4.5 आणि उभं 4च्या टक्सची मार्किंग करायची आहे बघा, आणि अर्धा इंचाचं साईडला, आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आता टक्स टाकून घेऊयात. बरोबर मार्किंगवरच फोल्ड करायचं आहे, आणि अर्धा इंचाचं तिरकस डिस्टन्स ठेवत टक्स टाकून घेतले बघा. दोन्ही पण साईडचे प्रॉपर फिनिशिंग्स आहेत इथे आपले टक्स टाकून झालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता इथे आपल्याला रेडीमेड गोल्डन कलरची नॉट लावायची आहे. तुम्ही वाटत असेल तर फॅब्रिकपासून सुद्धा बनवू शकतात, पण आता सध्या बरेच कस्टमर शक्यतो गोल्डन रेडीमेडच लावायला सांगतात. सो इथे सुद्धा मग मला गोल्डन रेडीमेड कलरची जी काही नॉट आहे तर ती लावायची आहे. तर एका ब्लाऊजसाठी आपल्याला 1 मीटर सफिशियंट असते, आणि ती बरोबर सेंटरपासून कट करून मग आपल्याला साधारणतः शोल्डरच्या 2.5 ते 3 इंच खाली लावून घ्यायची असते. इथे आता मी मॅचिंग दोरावून घेतलेला आहे, आणि बघा मग इथे व्यवस्थित आपण आता ते मी म्हटलं ना 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला लावून घ्यायचं असतं. तर बघा एक साईडला लावलेला आहे, व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतलेला आहे. सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची, आणि तिथेसुद्धा बरोबर 2-3 टिपा टाकून आपल्याला ते लॉक करून घ्यायचं आहे, कारण की ते निघायला नको लवकर यासाठी. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने नॉट झालेली आहे. आता मी तुम्हाला बांधून दाखवते, आणि इथे तुम्ही फॅब्रिकचे लटकन बनवू शकतात, पण इथे कस्टमरला रेडीमेड हवे होते, सो त्यामुळे मग साडीला मॅच होणारे रेडीमेड बघा इथे पिंक कलरचे आपण लटकन घेतलेले आहे. गोल्डन अँड पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता इथे सेंटरला सुद्धा आपण एखादा ह्या पद्धतीचा पॅच लावू शकतो, किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर छोटंसं बटन गोल्डन वगैरे लावू शकता. तर फायनली फक्त लेस वापरून आपण खूप सुंदर असं इथे गोल गळ्यावर ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे, आणि नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे साडीला खूप सुंदर असं लूक येईल, आणि ब्लाऊजसुद्धा खूपच छान दिसेल. महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही डिझाईन व्हिडिओ बघून सहज बनवता येईल. त्याचबरोबर बऱ्याचदा कस्टमरला खूप डिझाईन नको असते, गोलगळ्यावर डिझाईन हवी असते, आणि गोलगळ्यावर कशी डिझाईन बनवावी हे आपल्याला सुचत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस वापरून छान अशी एकदम कमीत कमी टाईममध्ये ब्लाऊजला सुंदर अशी लूक येणारी डिझाईन नक्कीच बनवू शकता. सो नक्की ट्राय करून बघा, आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात, आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. ओके, आणि जर का तुम्हाला आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.